आणि आता एक वेगळी बातमी आहे। संपूर्ण कोकणामध्ये शिमग्याचा उत्साह पाहायला मिळतोय। रत्नागिरीच्या लांजामधील सालपे गावात देखील शिमग्याचा उत्साह दिसून येतोय। सालपे गावामध्ये दर 5 वर्षांनी पालखीचा योग जुळून येतो। ग्रामदैवत श्री देव धाबुआ यांच्या भेटीला 5 पालख्या वाजत गाजत गावात दाखल होतात। या पालख्या म्हणजे देवाची भावंड असल्याची आख्यायिका सांगितली जाते। अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा अनोखा भेटीचा सोहळा पार पडतो। तर शिमगोत्सव सोहळ्याला हजारो भाविकांची देखील हजेरी लावते। पूर्वापार चालत असलेली ही परंपरा सालपे गावात अतिशय आनंदानं आजही पार पडते। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। अतिशय सुंदर आणि विलोभनीय मनमोहक अशी ही दृश्य। अनोख्या पालखीचा भेटीचा सोहळा सालपे गावामध्ये अशा प्रकारे साजरा केला जातो। तर तिकडे साताऱ्याच्या वाईमधील फुलेनगरमध्ये देखील बगाड यात्रा महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली आहे। काळूबाई यात्रेच्या निमित्तानं ही बगाड यात्रा पार पडली। यावेळी काळूबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषानं परिसर अक्षरशः दुमदुमून निघाला। नाथ म्हसोबा मंदिरापासून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली। यंदा प्रशांत जमदाडे यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला। एक गाडा 12 फूट उंचीच्या खांबावर 30 फूट उंचीचे शीड बांधण्यात येतं। या शिडाला बगाड्याला टांगण्यात येतं। हा थरार पाहण्यासाठी हजारो भाविक देखील गर्दी करतात। तर गुलालाची उधळण करत बगाड्याला गावात फिरवलं जातं। तर बगाड यात्रा आपण पाहतो आहोत कशा प्रकारे ही बगाड यात्रा या ठिकाणी पार पडलेली आहे। प्रशांत जमदाडे यांना बगाड्या होण्याचा मान यंदा मिळाला।